नमस्कार. शेअर, स्टॉक हे शब्द आपण कितीतरी वेळा ऐकतो, नाही का? पण याचा नक्की अर्थ काय असतो? चला तर मग आज आपण हीच गोष्ट एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. अनेकांना वाटतं की स्टॉक मार्केट वगैरे खूपच किचकट प्रकरण आहे. पण खरं सांगायचं तर या मागची जी मूळ कल्पना आहे ना, ती अगदी सोपी आहे. आणि आज आपण तीच एकत्र मिळून समजून घेणार आहोत. चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया. एक कल्पना करा. समजा एक मोठी कंपनी म्हणजे एक भला मोठा टेस्टी केक आहे. तर शेअर म्हणजे दुसरं तिसरं काही नसून त्या कंपनीच्या मालकीतला एक अगदी छोटासा, अगदी चिमुकला हिस्सा. म्हणजे बघा, आपण जर एखाद्या कंपनीचा एक शेअर घेतला तर आपण त्या कंपनीचे त्या एका शेअरपुरते का होईना पण मालक बनतो. सोपं आहे की नाही? आता इथे बघा, ह्या चित्रात दिसतंय की एका कंपनीची जी पूर्ण मालकी आहे ती अशा अनेक लहान लहान तुकड्यांमध्ये विभागली आहे. हेच ते शेअर्स. पण प्रश्न असा आहे की कंपनी असं करते तरी का? का करते ती असे लाखो करोडो तुकडे? यामागचं कारण खूपच इंटरेस्टिंग आहे. असं केल्यामुळे काय होतं की आपल्यासारख्या सामान्य गुंतवणूकदारांना सुद्धा मोठ्या कंपन्यांमध्ये हिस्सेदारी घेणं शक्य होतं. आणि दुसरीकडे कंपनीला काय फायदा होतो? तर त्यांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी लोकांकडून भांडवल म्हणजेच पैसा मिळतो. म्हणजे दोघांचाही फायदा. बरं, आता एक गोष्ट आहे जी बऱ्याच जणांना कन्फ्यूज करते. ती म्हणजे शेअरसाठी वापरले जाणारे वेगवेगळे शब्द. चला, तो गोंधळ आता कायमचा दूर करूया. कधी इक्विटी ऐकल्या असेल, कधी स्टॉक्स, तर कधी स्क्रिप्ट्स. हे वेगवेगळे शब्द ऐकून घाबरून जायचं काहीच कारण नाही. कारण या सगळ्याचा अर्थ एकच आहे, कंपनीतला मालकी हक्क. ओके, तर आता आपल्याला एका शेअरची किंमत माहिती आहे. पण या एका छोट्या तुकड्याच्या किमतीवरून अख्ख्या कंपनीची, जी अब्जावधींची असते, तिची किंमत कशी काढतात? यामागे एक साधं सोपं सूत्र आहे. चला बघूया ते काय आहे. यासाठी एक भारी शब्द वापरला जातो, मार्केट कॅपिटलायझेशन किंवा शॉर्टमध्ये मार्केट कॅप. आता हा शब्द ऐकून अजिबात घाबरायचं नाही. याचा एकदम सोपा अर्थ आहे, बाजारात त्या कंपनीची एकूण किंमत किती आहे, बस. आणि हे मार्केट कॅप काढायचं सूत्र तर अगदीच सोपं आहे. काय करायचं? फक्त 2 गोष्टी लागतात. एक, कंपनीचे एकूण शेअर्स किती आहेत, आणि 2, एका शेअरची आजची किंमत किती आहे. या दोघांचा गुणाकार केला की झालं. जे उत्तर आलं तेच त्या कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन. चला, एक छोटंसं उदाहरण बघूया. समजा एका कंपनीचे एकूण 10 शेअर्स आहेत आणि एका शेअरची किंमत आहे $5. मग काय? 10 गुणिले 5 झालं $50. हेच झालं त्या कंपनीचं एकूण मूल्य. अगदी इतकं सोपं आहे हे गणित. बरं, आपण हे मार्केट कॅप तर काढलं, पण या आकड्याचा उपयोग काय? म्हणजे या नंबरवरून आपल्याला काय कळतं? तर याच आकड्यावरून कंपन्यांना त्यांच्या साईजप्रमाणे म्हणजे आकारानुसार वेगवेगळ्या गटांमध्ये विभागलं जातं. मुख्यतः 3 प्रकार केले जातात. पहिले, लार्ज कॅप म्हणजे रिलायन्स किंवा HDFC बँकेसारख्या मोठ्या स्थिर कंपन्या. दुसरे, मिड कॅप म्हणजे ज्या सध्या वाढीच्या टप्प्यावर आहेत. आणि तिसरे म्हणजे स्मॉल कॅप. या कंपन्या लहान असतात, पण त्यांच्यात खूप वेगाने मोठे होण्याची जबरदस्त क्षमता असते. पण आता पुढचा प्रश्न. एका गुंतवणूकदारासाठी हे जाणून घेणं का महत्वाचं आहे की एखादी कंपनी लार्ज कॅप आहे, मिड कॅप आहे की स्मॉल कॅप? या आकारामुळे काय फरक पडतो? फरक पडतो, आणि तो खूप महत्वाचा असतो. कारण कंपनीचा आकार आपल्याला 2 गोष्टी सांगतो. एक म्हणजे त्यात वाढीची शक्यता किती आहे, आणि दुसरी म्हणजे त्यात धोका म्हणजे रिस्क किती आहे. बघा, लार्ज कॅप कंपन्यां म्हणजे कसं, एका मोठ्या, जुन्या, मजबूत झाडासारख्या. त्या खूप स्थिर असतात, पण त्यांची वाढ हळू होते. याच्या अगदी उलट स्मॉल कॅप कंपन्यां म्हणजे रॉकेटसारख्या असतात. त्या प्रचंड वेगाने वर जाऊ शकतात, पण तितकाच त्यात धोकाही जास्त असतो. तर आता बघा, शेअर म्हणजे काय, कंपनीचं मूल्य कसं काढायचं आणि तिच्या आकारावरून काय कळतं, या सगळ्या मूलभूत गोष्टी आता आपल्याला माहीत आहेत. आणि खरं तर याच साध्या प्रश्नांच्या उत्तरांमध्ये शेअर बाजाराचं सगळं रहस्य आणि गुंतवणुकीची खरी संधी दडलेली असते. विचार करायला लावणारी गोष्ट आहे ना.